सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। करवीर तालुक्यातील कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी मठावर सेंद्रिय शेतीची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। सुमारे 2.5 एकर क्षेत्रात 65 पेक्षा अधिक प्रकारची पिकं आणि भाज्यांची लागवड करण्यात आली। कमीत कमी जागेत सेंद्रिय पद्धतीने चांगलं उत्पन्न कसं मिळवता येतं याचा हा आदर्श प्रयोग आहे। हे प्रात्यक्षिक नागरिकांसाठी खुलं करण्यात आलंय। श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रेरणेतून आणि श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीची प्रात्यक्षिकं दाखवण्यात येणार आहेत। सुमारे 2.5 एकर क्षेत्रात कडधान्य, तृणधान्य आणि विविध प्रकारच्या भाज्यांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे। विशेष म्हणजे सेंद्रिय खतं आणि जैविक उपाय यातून शेती केली असून सर्व पिकांची वाढ अत्यंत जोमदार आणि समाधानकारक आहे। बहुतांश पिकांचं वाण देशी असून काही विदेशी भाज्यांची देखील यशस्वी लागवड केल्याचं कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ पांडुरंग काळे यांनी सांगितलं। तसंच कमीत कमी जागेत भरघोस उत्पादन घेता येतं याचं हे उत्तम उदाहरण आहे। ह्या लाईव्ह प्रात्यक्षिकामध्ये जवळजवळ 65 प्रकारची वेगवेगळी पिकं आहेत। ह्याच्यामध्ये वेलवर्गीय पिकं आहेत, फळभाज्या आहेत, त्याच्यानंतर पालेभाज्या आहेत, त्या तेलबिया आहेत, कडधान्य आहेत, मिलेट्स आहेत, त्याच्यानंतर एक्झॉटिक प्रकारचे बरेचसे पालेभाज्या आपण लावलेलं आहे, कंदमुळं आहेत। आणि हे सगळं करत असताना हे आपण 2.5 एकरावरती केलेलं आहे। हे सगळं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आहे आणि ह्या पिकांसाठी ज्या काही निविष्ठा वापरलेल्या ज्या आपण आहेत त्या सर्व निविष्ठा आपण हितच तयार करून ह्या पिकांना वापरलेल्या आहेत। शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या गरजेपुरती पिकं आणि भाज्या कमीत कमी जागेत घेता येतात। त्यासाठी रसायनमुक्त शेतीचा हा प्रयोग यशस्वी ठरलाय। 16 फेब्रुवारीपासून सेंद्रिय शेतीची ही प्रात्यक्षिकं नागरिकांना पाहता येतील।